सो युनिट 4 इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 23 बॉरोइंग कॉस्ट. आता बॉरोइंग कॉस्ट म्हणजे बेसिकली याच्यामध्ये दोन गोष्टी तुम्हाला समजायला लागतील. याचा ऑब्जेक्टिव्ह काय या स्टँडर्डचा, की बेसिकली कंपनी जेव्हा लोन घेते आणि दे यूज इट टू बिल्ड अ क्वालिफाईंग ऍसेट. क्वालिफाईंग ऍसेट म्हणजे काय? असा ऍसेट ज्याला बनायला वेळ लागतो, म्हणजे प्लांट, मशिनरी, बिल्डिंग. सो द कंपनी टेक्स अ लोन and uses it to build a qualifying asset. Qualifying asset is asset which takes a substantial period of time to get ready. तर मग जी इंटरेस्ट कॉस्ट आहे बॉरोइंग मध्ये, जी इंटरेस्ट कॉस्ट आहे, that has to be capitalized till the asset is ready. So borrowing cost standard जे आहे tells us की how much of the borrowing cost has to be capitalized in the cost of the capital asset, that is the qualifying asset. So पहिलं तर आपल्याला बघायला लागतं की क्वालिफाईंग ऍसेट आहे का, आणि मग आपल्याला बघायला लागतं की मग ते इंटरेस्ट किती आहे आणि इंटरेस्ट कधीपासून कॅपिटलाइज करायचा आहे आणि किती करायचा आहे. एकदा ते ऍसेट रेडी झालं की त्याच्यानंतरचा जो इंटरेस्ट आहे, लोन तर चालू असेलच. सो एकदा ते ऍसेट रेडी झालं आणि त्याच्यानंतरचा जो इंटरेस्ट आहे तो एक्सपेन्स करायचा. पण ऍसेट रेडी होईपर्यंतचा जो इंटरेस्ट आहे दॅट हॅज टू बी कॅपिटलाइज्ड इन द कॉस्ट ऑफ दॅट ऍसेट व्हेन द ऍसेट इज क्वालिफाईंग. सो या स्टँडर्ड मध्ये एवढंच आहे की केवढा तुम्ही कॉस्ट कॅपिटलाइज करता, दॅट इज द बॉरोइंग कॉस्ट. सो इंटरला पण इंडेस काय म्हणतो, AS16 असं होतं बॉरोइंग कॉस्ट. सिमिलर कन्सेप्ट आहे, तोच कन्सेप्ट ऍक्च्युली. सो कोर प्रिन्सिपल काय या स्टँडर्डचा? The standard requires borrowing costs that are directly attributable to the acquisition, construction, or production of a qualifying asset are included in the cost of that asset. Other borrowing costs are recognized as an expense. Borrowing cost म्हणजे बेसिकली लोन तुम्ही घेतलंय त्याच्यावरचा जे इंटरेस्ट आहे तो borrowing cost. That is the cost of borrowing, not the loan actual. It is the interest. So this standard tells us कि borrowing cost, जो interest, it is directly attributable to the acquisition, construction, or production of the qualifying asset are included in the cost. Other costs are expensed. So capitalize होणार नाही, expense होणार. So what is a borrowing cost? Borrowing costs are interest and other costs that an entity incurs in connection with the borrowing of funds. Interest. Qualifying asset म्हणजे काय? A qualifying asset is an asset that necessarily takes a substantial period of time to get ready for its intended use or sale. त्याला वेळ लागतो. आपण जर डायरेक्ट परचेस केलं ऑफ द शेल्फ तर मग ते क्वालिफाईंग ऍसेट होत नाही. करेक्ट. जर मी लोन घेतलं आणि डायरेक्ट मशिनरी विकत घेतलं तर दॅट इज नॉट अ क्वालिफाईंग ऍसेट. इथे आपण विचार करतोय की असे ऍसेट्स जे बनायला वेळ लागतो आणि आपण ते बनवतोय, मग ते प्लांट मशिनरी असू दे किंवा बिल्डिंग असू दे. आता when you import, or I would say जेव्हा इम्पोर्ट पण नाही, इम्पोर्ट सोडून द्या, तुम्ही फॉरेन बॉरोइंग करता. ओके, इम्पोर्ट सोडून द्या, फॉरेन बॉरोइंग करता. फॉरेन बॉरोइंग, यू बॉरोड इन फॉरेन करन्सी. तुम्ही इंडियन करन्सी मध्ये बॉरो करू शकला असतात, पण तुम्ही फॉरेन करन्सी मध्ये बॉरो केलं कारण तुम्हाला ते स्वस्त पडतंय. ओके, सो इंटरेस्ट रेट कमी आहे वगैरे, बॉरोइंग कॉस्ट कमी येते म्हणून तुम्ही फॉरेन बॉरोइंग करता. तर मग बॉरोइंग कॉस्ट आलीच, इंटरेस्ट एलिमेंट तर तुम्ही कॅपिटलाइज करालच क्वालिफाईंग ऍसेट मध्ये, पण एक्सचेंज लॉस पण होईल ना. फॉरेन एक्सचेंज लॉस ही होऊ शकतो कारण एक्सचेंज डिफरन्स होतो. कारण जेव्हा तुम्ही लोन घेतलं आणि जेव्हा इयर एंडच्या दिवशी तुम्ही इंटरेस्ट भरताय त्या दिवशी एक्सचेंज लॉस पण येऊ शकतो. ओरिजिनल रेट वॉज डिफरंट, आताचा रेट वेगळा आहे. सो फॉरेन बॉरोइंग मध्ये दोन गोष्टी आहेत, इंटरेस्ट आहेच प्लस एक्सचेंज लॉसही येऊ शकतो, फॉरेन एक्सचेंज लॉस. तर तो लॉस पण कॅपिटलाइज करू शकतो का हे त्याने दिलंय आणि काय लेवल पर्यंत करू शकतो इन द केस ऑफ फॉरेन बॉरोइंग. मग तुम्ही मशिनरी बाहेरून घ्या किंवा इथे बनवा, काही फरक पडत नाही. बॉरोइंगचा आपण बाहेरून बोलतोय आणि वी आर बॉरोइंग इट फॉर अ क्वालिफाईंग ऍसेट. मग ते ऍसेट इंडियाच्या बाहेर बनतंय किंवा इंडियात बनतंय फरक पडत नाही, वी आर मेकिंग इट. ओके,
एक्सचेंज डिफरन्स टू बी इन्क्लुडेड इन द बॉरोइंग कॉस्ट. त्याने म्हटलंय की इव्हन तो एक्सचेंज लॉस आहे तो पण तुम्ही बॉरोइंग कॉस्ट मध्ये घेऊ शकता आणि तुम्ही तो कॅपिटलाइज करू शकता. त्याने म्हटलंय द ऍडजस्टमेंट शुड बी मेड, the adjustment should be of an amount which is equivalent to the extent to which the exchange loss does not exceed. Exchange loss जो झालाय, जो काय exchange loss असेल, it should not be more than the difference between the cost of borrowing in local currency when compared to cost of borrowing in foreign currency. So basically exchange difference कसा काढायचा, exchange loss जो काय झालाय that should be limited up to some amount आणि तेवढाच अमाऊंट तुम्ही कॅपिटलाइज करू शकता, बाकीचा तो एक्सपेन्स करायला लागेल. आणि दॅट विल बी दॅट एक्सचेंज लॉस जो तुम्ही कॅपिटलाइज करताय दॅट शुड नॉट बी मोर दॅन द डिफरन्स ऑफ, जर तुम्ही बॉरोइंग इंडियन करन्सीमध्ये केलं असतं तर तुमचा काय इंटरेस्ट आला असता आणि फॉरेन करन्सीमध्ये बॉरोइंग केल्यामुळे किती इंटरेस्ट आलाय इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करून, ह्याचा जो डिफरन्स आहे तेवढाच तुम्ही एक्सचेंज लॉस पर्यंत तेवढाच तुम्ही एक्सचेंज लॉस कॅपिटलाइज करू शकता. बेसिकली तुमचा एक्सचेंज लॉस झालाय बिकॉज तुम्ही फॉरेन बॉरोइंग केलंय. इंटरेस्ट नाही म्हणत आहे, इंटरेस्ट तर तुम्ही पे करताच आहे, इंटरेस्ट कॅपिटलाइज करूच आपण, पण एक्सचेंज रेट बदलल्यामुळे, एक्सचेंज रेट स्टार्टला काय आणि आता काय ह्याच्यामुळे जो डिफरन्स आहे त्याला एक्सचेंज लॉस म्हणतात. तर तो पण तुम्ही कॅपिटलाइज करू शकता, बट देयर इज अ लिमिट ऑन इट. द लिमिट शुड बी द डिफरन्स बिटवीन लोकल करन्सी बॉरोइंग मायनस फॉरेन करन्सी बॉरोइंग. त्याच्यावर तो एक्सचेंज लॉस कॅपिटलाइज होऊ शकत नाही. बघूया याचं वर्किंग बघूया, तरच तुम्हाला कळेल. बेसिक कन्सेप्ट आहे, व्हेरी बेसिक कन्सेप्ट. कॅल्क्युलेटर हातात ठेवा. ABC Limited has taken a loan of $20,000 on 1st April 2001. $20,000 लोन घेतलं, ठीक आहे, फॉर कन्स्ट्रक्टिंग अ प्लांट at an interest rate of 5% per annum payable on annual basis. सो पहिला तर आपण वर्षाचा इंटरेस्ट किती आहे बघूया. 20,000चं लोन घेतलंय, सो 20,000 इंटू 5% बघा 1,000 येतं. सो $1,000 इज द इंटरेस्ट पर एनम. मग ते आपण कन्वर्ट करू. सो ऑन 1st April the exchange rate startingला was 45 per dollar and exchange rate on the reporting date was 48. So we are considered the reporting date. So into 48 करा. So हा तर इंटरेस्ट आपण कॅपिटलाइज करू. 48,000चा इंटरेस्ट आपण कॅपिटलाइज करू बिकॉज दॅट इज इंटरेस्ट. ओके, हा झाला इंटरेस्ट, हा कॅपिटलाइज करूच आपण. आता फॉरेन एक्सचेंज लॉसची गोष्ट. लॉस कसा काढतो, या लोनवरचा लॉस बघा. ओरिजिनली 20,000चं लोन आहे, 45 रुपीज तेव्हा होतं. आता $20,000 लोन आहे, तेव्हा 45 रुपीज रेट झालेला, आता 48 झाला. सो 3 रुपयाने रेट वाढला. 20,000 इंटू 3 करा, 60,000चा लॉस आहे. याच्यात तुमची लायबिलिटी वाढली 60,000ने. 20,000चा लोन, $20,000 जो लोन आहे त्याच्यावर 60,000 रुपयाने लायबिलिटी तुमची वाढली आणि एक्सचेंज रेट 45 होता, आता 48 झाला. सो 60,000चा एक्सचेंज लॉस आहे. इंटरेस्ट तर कॅपिटलाइज करूच आपण 48,000, पण 60,000 मधला किती कॅपिटलाइज करायचा, आता हे कसं काढायचं, पूर्ण करायचा कॅपिटलाइज की अर्धाच करायचा बघूया. सो 60,000 इज एक्सचेंज लॉस, हे कळलं, इथपर्यंत कळलं. पहिलं 48,000 इंटरेस्ट हे कळलं, एक्सचेंज लॉस 60,000 हे कळलं का, एवढंच सांगा मला. स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिला इंटरेस्ट काढला आपण आणि फॉरेन एक्सचेंज लॉस काढला. या दोन गोष्टी कळल्या का मला सांगा, नंतर पुढचं आपल्या करता येईल. फायदा करून बघा परत. मी जेवढं वाचलं तेवढंच वाचा. पहिले 2 लाईन्स आपण वाचल्यात तेवढ्याच वाचा, म्हणजे इथपर्यंत मार्किंग इथपर्यंतच वाचा. डोंट रीड द फर्दर पार्ट. असे कळत तर मला सांगा, मी एक्सेल मध्ये दाखवीन. ओके, इंटरेस्ट 20,000 इंटू 5% $1,000 येतं. ऍट द बॅलन्स शीट डेट इंटू 48 48,000 इंटरेस्ट. हा कॅपिटलाइज होणार बिकॉज त्याने म्हटलंय क्लिअरली इट इज फॉर टेकिंग कन्स्ट्रक्टिंग अ प्लांट. तर आपण कन्स्ट्रक्ट करतोय तर आपण त्याच्यात कॅपिटलाइज करत जाऊ. आता प्रश्न आहे एक्सचेंज लॉसचा. एक्सचेंज लॉस पण कॅपिटलाइज करू शकतो, पण किती, देयर इज अ लिमिट ऑन इट. सो 20,000 इंटू 48 मायनस 45 दॅट इज 3, 60,000चा एक्सचेंज लॉस आहे रुपीज मध्ये. आता किती कॅपिटलाइज करूया, देयर इज अ लिमिट फॉर इट. लिमिट विल बी, जर तुम्ही लोकली बॉरो केलं असतं तीच अमाऊंट, पहिला तर कन्वर्ट कर.
20,000 इंटू 45 कर. 60 लाख किती तुम्ही लोन घेतलं ते बघा. 9 लाखाचा लोन आहे. इनिशियली जर तुम्ही रुपीज मध्ये बॉरो केलं असतं तर 20,000 इंटू 45 तेव्हा जे होतं बेसिकली इंडियन रुपीज मध्ये 9 लाख होते तेव्हा. तर त्याच्यावर तुम्ही 11% लोन इंटरेस्ट भरला असता. सो नाव 9 lakhs वर 11% घ्या, 11%. दॅट कम्स टू 99,000. किती आहे? 99,000. बरोबर आहे. 20,000 बरोबर इंटू 45 इंटू 11%. येत आहे 99,000. सो एवढा तुम्ही इंटरेस्ट भरला असता जर तुम्ही लोकली बॉरो केलं असतं. तर ह्याच्यावर तुम्हाला कॅपिटलायझेशन मिळत नाही. दिस इज द मॅक्झिमम कॅपिटलायझेशन यू कॅन डू. आता तुम्ही इंटरेस्ट मायनस करा. ऑलरेडी तुम्ही इंटरेस्ट घेणारच आहात. लेस 48,000 चा इंटरेस्ट घ्या. 51,000 काहीतरी उरतं. 99,000 पर्यंतच्या पेक्षा जास्त तुम्हाला कॅपिटलायझेशन मिळणार नाही. तुम्ही फॉरेन बॉरोइंग केलं असेल किंवा इंडियन बॉरोइंग केलं असेल, तुम्हाला इंडियन बॉरोइंग लोकल करन्सी बॉरोइंगचं जे लिमिट आहे, म्हणजे इंडियामध्ये 11% रेट चाललाय, तर तुम्ही जर इंडियामध्ये बॉरो केलं असतं तर 9 लाखाचं लोन घेतलं असतं, 11% तुम्ही इंटरेस्ट भरला असता, तर तुम्ही नॉर्मली कॅपिटलाइज केला असता. सो त्याने लिमिट ठेवलं की 11% पेक्षा जास्त तुम्हाला आम्ही कॅपिटलायझेशन देणार नाही, इंटरेस्ट आणि लॉस धरून. सो 99,000 तुमचं ऑलरेडी आम्ही पकडलं, त्याच्यावरून तुम्हाला आम्ही 48,000 चा इंटरेस्ट कॅपिटलाइज करायला देतोय. सो उरलेली अमाऊंट 51,000च आम्ही तुम्हाला एक्सचेंज लॉस मधली कॅपिटलाइज करायला देऊ. सो 60,000 जे एक्सचेंज लॉस आहे ना, त्यातून 51,000च आपण कॅपिटलाइज करू शकतो. बाकीचा 9,000 एक्सपेन्स करून टाकायचा. बेसिकली द लॉजिक इज की दे विल गिव्ह अस capitalization of the borrowing cost only up to the amount of local currency borrowing. जर मी लोकली बॉरो केलं असतं तर 11% प्रमाणे तुम्ही 99,000 पर्यंत कॅपिटलाइज करू शकला असतात. तितकीच लिमिट तुम्हाला फॉरेन एक्सचेंज बॉरोइंग मध्ये मिळणार. म्हणजे असं नाही की तुम्ही 48,000 इंटरेस्ट भरला, मग एक्सचेंज डिफरन्स वाढला म्हणून तुम्ही 60,000 पण कॅपिटलाइज केलं, असं नाही. त्याचं लिमिट. तुम्ही काय पण कॅपिटलाइज करत बसाल. सो हे बघा, स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिलं इंटरेस्ट ऑन फॉरेन करन्सी 20,000 इंटू 5% $1,000 आलं. कन्वर्ट करा 48,000 इंटरेस्ट. तो हा तर कॅपिटलाइज होणारच आहे. त्याच्यानंतर इन्क्रीज इन लायबिलिटी, लोनची लायबिलिटी किती वाढते? एक्सचेंज डिफरन्स 20,000 इंटू 3 60,000. आता लोकली जर बॉरो केलं असतं किती आलं असतं? 99,000. तर इनिशियली 9 लाख बॉरो केले असते. इनिशियल घ्यायचं 45, पण लोन जेव्हा घेणार तेव्हा आपण बॉरो करणार 99,000. सो डिफरन्स बिटवीन इंटरेस्ट ऑन फॉरेन करन्सी बॉरोइंग आणि लोकल करन्सी बॉरोइंग 51,000. सो एवढंच तुम्ही कॅपिटलाइज करू शकता एक्सचेंज लॉस. वी आर टॉकिंग अबाउट एक्सचेंज लॉस हियर. Hence, out of the exchange loss of 60,000 on principal amount of foreign currency loan, only exchange loss to the extent of 51,000 is considered as borrowing cost. So capital काय होणार? 48,000 होणार इंटरेस्ट आणि 51,000 लॉस. सो टोटल 99,000 चा तुम्हाला कॅपिटलायझेशन मिळणार, विच इज इक्वल टू द लोकल करन्सी बॉरोइंग रेट. ह्याच्याहून तुम्हाला मिळणार नाही. आणि एक्सेस जे 9,000 एक्सचेंज लॉस आहे त्याने म्हटलंय तुम्ही पीएनएल ला एक्सपेन्स करून टाका. The exchange difference of 51,000 has been capitalized as borrowing cost. The remaining 9,000 will be expensed off in the P&L account. कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला समजतंय का बघा.
Okay. Yes, Parth, have you understood? Okay. सो 99,000 पेक्षा जास्त कॅपिटलाइज आपण करू शकणार नाही. क्वालिफाईंग ऍसेट्स दिले त्याने की दिस कॅन फॉर्म क्वालिफाईंग ऍसेट्स. कधी कधी इन्व्हेंटरीज म्हणजे काही काही इन्व्हेंटरीज स्टॉकच वेळ लागतो रेडी व्हायला. जसं की आता वाईन इंडस्ट्रीमध्ये वगैरे बॉटल ते भरून ठेवतात, पण ती मला वाटतं फर्मेंट त्याला म्हणतात, फर्मेंट होईपर्यंत वेळ लागतो. करेक्ट. म्हणजे ती रेडी होईपर्यंत त्यांना ते स्टॉक करून ठेवायला लागतं. मग 1-2-3 वर्षानंतर ती रेडी होते, असं काहीतरी आहे. सो इन्व्हेंटरीज समटाइम्स दे टेक टाइम. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स, पॉवर जनरेशन फॅसिलिटीज, इंटँजिबल ऍसेट्स, इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीज, बेअर प्लांट्स म्हणजे टी बुशेस, रबर प्लांट्स विच बेअर प्रोडक्ट्स, ऑइल पाम्स. सो हे सगळे पण क्वालिफाईंग ऍसेट्स आहेत. बॉरोइंग कॉस्ट कधी रेकग्नाइज करतो आपण? Borrowing costs that are directly attributable to the acquisition, construction, or production of a qualifying asset are capitalized as a part of the cost of the qualifying asset. Such borrowing costs are capitalized when below two conditions are satisfied: when it is probable that it will result in future economic benefits to the entity, and the cost can be measured reliably. It is meeting the asset definition की तुम्ही जो cost incur करताय on the asset, obviously त्याच्याने तुम्हाला future economic benefits मिळणार. Actually, this is the definition of asset. की ऍसेट इज समथिंग त्याच्याने तुम्हाला फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट्स मिळणार. ऑब्व्हियसली इफ यू आर कन्स्ट्रक्टिंग अ क्वालिफाईंग ऍसेट, त्याच्यातून बेनिफिट्स यायलाच पाहिजेत. आणि कॉस्ट ऑल्सो यू कॅन मेजर रिलायबली, एस्पेशली द बॉरोइंग पार्ट. अदर बॉरोइंग कॉस्ट जे असतात विच आर नॉट कॅपिटलाइज आर रेकग्नाइज एक्सपेन्स इन द पिरियड दे आर इन्कर्ड. मग त्याला दोन टाइप्स ऑफ बॉरोइंग कॉस्ट. एक आहे स्पेसिफिक बॉरोइंग कॉस्ट, एक आहे जनरल बॉरोइंग. स्पेसिफिक म्हणजे लोन घेतलंय फक्त त्या ऍसेटसाठी. सो मी 10% लोन घेतलंय या ऍसेटसाठी बांधायला, तर ऑब्व्हियसली ते आय कॅन अलोकेट इझिली. पण समटाइम्स कसं असतं की मी 4-5 लोन घेतलेत आणि त्यातून मी थोड्या ऍसेटसाठी वापरतोय, थोडं वेगळ्यासाठी वापरतोय. सो जनरल बॉरोइंग बद्दल स्पेसिफिक नाही. इट इज नॉट ओनली फॉर द ऍसेट, इट कॅन बी फॉर मेनी अदर थिंग्स. सो अशा वेळी मग आपल्याला वेटेड ऍव्हरेज रेट घ्यायला लागतो, कारण 3-4 गोष्टींसाठी वापरलं गेलेलं आहे. सो आपल्याला स्पेसिफिक बॉरोइंगचा कसा जो काय रेट आहे तोच आपण अलोकेट करतो. पण जनरल बॉरोइंग जेव्हा असतं तेव्हा 3-4 गोष्टींसाठी तुम्ही बॉरो केलंय, तर मग वेटेड ऍव्हरेज रेट द्यायला लागतो त्याला. आणि 3-4 बॉरोइंग येतं त्याचा एक तुम्हाला त्याचा पण एक वेटेड ऍव्हरेज रेट करायला लागतो की 4-5 बॉरोइंग आहेत, म्हणजे एक 10% लोन आहे, एक 9% लोन आहे, एक 3% लोन आहे. तर ते एक कॅपिटलायझेशन रेट काढून मग अलोकेट करायला लागतं. ते पण किती पैसे वापरले गेले त्याच्याप्रमाणे. सो इथे स्पेसिफिक बॉरोइंगची एक सम आहे, एकदम बेसिक आहे. स्पेसिफिक बॉरोइंग की हा लोन घेतलाय फक्त त्या ऍसेटसाठीच. सो अलोकेट करणं काही मोठी गोष्ट नाही. Alpha Limited on 1st April 2001 borrowed 9% rupees 30 lakhs to finance construction of two qualifying assets. त्याने 30 lakhचा लोन घेतला 9% प्रमाणे आणि टू कन्स्ट्रक्ट टू क्वालिफाईंग ऍसेट्स. या दोन ऍसेट साठी घेतलेलं आहे. सो इट्स अ स्पेसिफिक बॉरोइंग. कन्स्ट्रक्शन स्टार्टेड ऑन 1st April 2001. त्याच्या आधीपासून आपण कॅपिटलाइज नाही करू शकत, कन्स्ट्रक्शन वगैरे चालू व्हायला लागतं त्याला. म्हणजे असं नाही की लोन घेऊन ठेवलंय आणि ऍसेट नंतर चालू केलं तर त्याच्या तेव्हापासून तुम्ही कॅपिटलाइज करताय असं नाही. ते कंडिशन असतात त्यासाठी. देर आर सम कंडिशन्स टू बी सॅटिस्फाईड की एस्पेशली द वर्क शुड स्टार्ट, तरच मग ते कॅपिटलायझेशन सुरू होतं. आता लोन घेऊन ठेवलंय आणि कॅपिटलायझेशन चालू केलं असं नाही. ओके. सो स्टार्टेड ऑन 1st April. बॉरो पण तेव्हाच केलेला केली. द लोन फॅसिलिटी वॉज अवेल्ड फ्रॉम 1st April अँड वॉज युटिलाइज एज फॉलो. सो लोन कसं वापरलं गेलंय आणि त्याने म्हटलंय की जी अमाऊंट वापरली जात नाहीये ना ते इन्व्हेस्ट करतात. खूप लोक काय करतात, मोठ्या कंपन्या, अमाऊंट जर मोठी असेल ना, तर सपोज मी 1 करोडचं लोन घेतलंय, आत्ता मला 50 लाख लागतायत, पण बाकी 50 लाख आत्ता लागणार नाहीयेत, मे बी 6 मंथ्स नंतर लागणार आहेत. तर इन्व्हेस्ट दॅट. ऍटलीस्ट थोडा इंटरेस्ट मिळेल. 50 लाखावर जरी मला 10% जरी मिळालं, इट इज 5 lakhs. इट्स अ बिग अमाऊंट. तसंच 1 करोडवर जर 10% मिळालं, इट इज 10 लाख. सो इन्व्हेस्ट करीन. आय वॉन्ट कीप इट आयडल. सो दॅट विल रिड्यूस
द बॉरोइंग कॉस्ट. इन्व्हेस्टमेंटचा इन्कम आला ना, दॅट विल रिड्यूस माय कॉस्ट. पण लॉजिक आहे की इफ आय एम बॉरोइंग ऍट अ कॉस्ट अँड तेच पैसे मी थोडे इन्व्हेस्ट केले, दॅट विल रिड्यूस माय कॉस्ट, राईट. सो इथे तेच केलं की त्याने म्हटलं टेम्परली जे फंड्स ऍड राहत आहेत त्याने 7% इंटरेस्टला इन्व्हेस्ट केलेत. आता लक्ष द्या, 1 एप्रिल 2001 ला लगेच त्याने फॅक्टरी बिल्डिंग मध्ये 5 घातले, ऑफिस बिल्डिंग मध्ये 10 लाख घातले, आणि मग 6 महिन्यानंतर तो 6 months दे मस्ट हॅव इन्व्हेस्टेड द रिमेनिंग अमाऊंट. इकडे 5 लाख परत घातले, इथे 10 लाख घातले. कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ ऍसेट अँड द बॉरोइंग कॉस्ट टू बी कॅपिटलाइज्ड. आता पहिलं तर ओव्हरऑल बॉरोइंग कॉस्ट आपण अलोकेट करू. एकतर 5 लाख बिल्डिंगचे 10 लाख तर गेलेच आहेत. वर्षभर जर पकडलं तर 10 लाख आपण टाकलेच आहे त्याच्यात. सो बॉरोइंग कॉस्ट रेट 9% घ्या. इंटरेस्ट इज 9%, 90,000. सेम वे ऑफिस बिल्डिंग मध्ये 20 लाख घातलेले आहेत, 9%, 1,80,000. ओके, सो तुम्ही ते कॅपिटलाइज करू शकता कारण तुम्ही काम चालू केलंय. मग असं नाही की तुम्ही 5 लाख घातले मग 5 लाखाचाच इंटरेस्ट घ्यायचा, मग हा 6 महिन्याचा घ्यायचा, असं काही नाही. ओके, तुम्ही काम चालू केल्यापासून तुम्ही कॅपिटलाइज करू शकता. सो तुम्ही बिल्डिंगला 10 लाख अलोकेट केलेत, 20 लाख इथे अलोकेट केलेत. मग तुम्ही ते आधी 5 द्या मग नंतर 10 द्या, काय फरक पडत नाही. तुमचं 1 एप्रिल पासून कॅपिटलायझेशन चालू झालंय. ओके, आणि लोन कॉस्टही सुरू झालेली आहे. सो 10 लाख इकडे 9%, इकडे 20 लाखावर 9%, 1,80,000. आता एवढंच आपल्याला इकडे कळतं की बिल्डिंग मध्ये आपण 5 लाख आधी घातले, म्हणजे 10 लाखामधले पहिले 5 लाख एप्रिल मध्ये घातले, दुसरे 5 लाख ऑक्टोबर मध्ये घातले. सो नेक्स्ट 5 लाख आफ्टर 6 months येत आहेत. तर ते नेक्स्ट 5 लाखावर तुम्ही इंटरेस्ट कमवला असेल 7% फॉर 6 months. तो लेस करतोय आपण, लेस इन्व्हेस्टमेंट इन्कम, 5 lakhs into 7% into 6/12. सो दॅट विल कम टू 72,500 नेट. तसंच इकडे 10 लाख तुम्ही आधी घातले, 10 लाख नंतर घातले. सो एक्स्ट्रा जे 10 लाख नंतर घातले, 6% तुम्ही 6 महिन्याचा इंटरेस्ट कमवला असेल. सो लेस इन्व्हेस्टमेंट इन्कम फॉर 6 months, 35,000, सो 1,45,000. सो टोटल कॉस्ट ऑफ द फॅक्टरी बिल्डिंग इज 10 lakh, 10 lakh, सॉरी 10 lakh, आणि इथे 20 lakh प्लस बॉरोइंग कॉस्ट ही ऍड करू त्याच्यामध्ये 72,500 आणि 1,45,000. सो कॉस्ट ऑफ द ऍसेट विल बी एक्सपेंडिचर इनकर्ड 10 lakh आणि 20 lakh जे काय आहे ते, प्लस बॉरोइंग कॉस्ट capitalized. So now the capitalized cost of the office building and factory building are these. That's it. एकदा बघा जरा. बेसिक समजतंय? इजी है. This standard is very easy. Yes, Parth, have you understood? Okay. जनरल बॉरोइंगचं बघूया. जनरल बॉरोइंग त्याच्यासाठी स्पेसिफिक बॉरोइंग जे वाचतो मी काय म्हटलंय, एकच लाईन इम्पॉर्टंट आहे. When an entity borrows funds specifically for the purpose of obtaining a qualifying asset, जसं आता बघितलं, the entity should determine the amount of borrowing cost eligible for capitalization as the actual borrowing cost incurred on that borrowing during the period less any investment income on the temporary investment of those borrowings. जे आता बघितलं तेच आहे.
जनरल बॉरोइंग इज अपोजिट ऑफ स्पेसिफिक बॉरोइंग, की तुम्ही स्पेसिफिकली त्या ऍसेटसाठी बॉरो नाही केले, तुम्ही जनरल बॉरो करून ठेवले. तुमच्याकडे भरपूर लोन फॅसिलिटीज आहेत, त्यातून तुम्ही थोडे ऍसेटसाठी वापरताय, थोडे बाकीसाठी वापरताय, काही वर्किंग कॅपिटलसाठी वापरताय. when a qualifying asset is funded from a pool of general borrowings, तुमच्याकडे भरपूर लोन्स फॅसिलिटीज आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्यांकडे 3-4 प्रकारची लोन असतात. So it's a pool of borrowings from which you are using the money. The amount of the borrowing cost eligible for capitalization is not so obvious. So it is very difficult to allocate the borrowing cost. It may be difficult to identify a direct relationship between particular borrowings and a qualifying asset, and to determine the borrowing cost that could otherwise have been avoided. सो कधी कधी एक्स्ट्रा बॉरोइंग पण असतं, कारण लोन अमाऊंट खूप जास्त आहे आणि ऍसेटची अमाऊंट कमी आहे, तर मग कॅपिटलाइज किती करायची, एक्स्ट्रा बॉरोइंग पण असेल जे वेगळ्या गोष्टीसाठी वापरलं जाईल, पण आपण इथे किती अलोकेट करायचं. सच अ डिफिकल्टी अकर्स. सो इथे आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलायझेशन रेट. तो अशा वेळी कॅपिटलायझेशन रेट काढतो आपण. टू द एक्सटेंट दॅट एन एंटिटी बॉरोज फंड्स जनरली and uses them for the purpose of obtaining a qualifying asset, to the extent म्हटलं, to the extent म्हणजे out of the pool, to the what extent they are using that to make the asset, the entity shall determine that amount of borrowing cost eligible for capitalization by applying a capitalization rate to the expenditure on that asset. So एक रेट वेगळा काढायला लागतो, त्याला म्हणतात कॅपिटलायझेशन रेट, and that rate is the weighted average of the borrowing cost applicable to the borrowings of the entity that are outstanding during the period. एक वेटेड ऍव्हरेज काढायला लागतं. कॅपिटलायझेशन इज द वेटेड ऍव्हरेज ऑफ ऑल द बॉरोइंग्स. सो हे कसं करायचं ते बघूया. Beta Limited had the following loans in place at the end of 31st March 2002. So Beta Limited had the following loans in place. वेगवेगळे लोन आहेत बघा. ओपनिंगलाच त्यांच्याकडे 18% बँक लोन पडलेलं आहे 1 लाखाचं, 10 लाखाचं, आणि मग 16% टर्म लोन पण पडलेलं आहे 30 लॅक्सचं. एंड ऑफ द इयर पण हे लोन आउटस्टँडिंग आहेत, आणि 14% डिबेंचर्स टुवर्ड्स द एंड ऑफ द इयर ऑल्सो दे हॅव रिच्ड. त्याने म्हटलंय 14% डिबेंचर्स वर इश्यूड टू फंड द कन्स्ट्रक्शन ऑफ ऑफिस बिल्डिंग. सो दिस इज अ स्पेसिफिक लोन, हे स्पेसिफिक आहे, ऑन 1 जुलै, बट द डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज हॅज जस्ट टू बी स्टार्टेड. अजून काम नाही सुरू झालंय. सो हे आपण काय कॅपिटलाइज नाही करू शकत, पण कामच नाही सुरू झालंय. काम सुरू झालं की मग आपण चालू करू. सो ऑफिस बिल्डिंग तातरी कट करून टाका. ओके, कट म्हणजे सोल्युशन मधून कट करा. सो 14% डिबेंचर्स स्पेसिफिक बॉरोइंग आहे, पण आपला प्रॉब्लेम एरिया आहे की हे 10 लाखाचं आणि 30 लाखाचं लोन ऑलरेडी त्यांच्याकडे जनरल लोन आहे. 2 प्रकारचे लोन आहेत आणि दोघांचा इंटरेस्टही वेगळा आहे. सो आता कसं आपण अलोकेट करायचं. ऑन 1 एप्रिल 2001, Beta Limited began the construction of a plant being a qualifying asset using the existing borrowings. तर या बॉरोइंग यूज करून त्याने प्लांट बांधायला चालू केलं. सो किती वापरलं, 10 लाखाचं लोन वापरलं की 30 लाखाचं लोन वापरलं, का हाफ हाफ वापरलं, हे कसं कळणार आपल्याला. सो वेटेड ऍव्हरेज काढायला लागतं. Expenditure drawn for the construction was 5 lakhs on 1st April and 25 lakhs on 1st Jan 2002. आतापर्यंत 5 लाख आणि 25 लाख म्हणजे 30 लाखाचा खर्च झालाय. प्रॉब्लेम हाच आहे की जर स्पेसिफिक लोन असतं तर म्हटलं तरी 14% लोन आहे, पण इथे 25 लाख नंतर यूज झाले, आधी 5 लाख. सो मग आधी कुठून घेतले, इथून घेतले का इथून घेतले, बरोबर, का इथूनच घेतले ते माहिती नाही ना आपल्याला. Then weighted average is the best way. Calculate the borrowing cost that can be capitalized for the plant. Weighted average काढायचं. Weighted average कसं काढणार. Actually this is looking complicated, but actually it's very easy. Weighted average कसं काढायचं. 18%. टोटल लोन किती आहे, 40 लाख, बरोबर. 10 लाख आणि हे 30 lakhs, so 40 lakhs. So 18% into 1000 upon 40, 1000 upon 4000, thousands मध्येच घ्या, 1000 upon 4000 plus 16% into 3000 upon 4000, weighted average. So 18% is loan of 1000 out of 4000, 16% is 3000 out of 4000, weighted average. ऍड करून 16.5% येतं. तर या रेटला कॅपिटलाइज करा. 5 lakhs into 16.5, 25 lakh into 16.5. पण दिस इज फॉर द होल इयर. हे एप्रिल मध्ये खर्च झाले 5 लाख, पण हे जे आहेत ते जानेवारी मध्ये खर्च आहे. सो 3 months घ्यायचं याच्या वेळी. सो अशा वेळी 3 months घ्यायचं. मग ऍज यू आर जनरल बॉरोइंग तू अलोकेट करतोय, त्यामुळे तसं.
बेसिकली इथे मेन हे कॅपिटलायझेशन रेट आणि मग तुम्ही अलोकेट करा. तो जसं अलोकेट कराल तिथपासून तुम्हाला तेवढे मंथ्स घ्या इंटरेस्ट. कारण हा जनरल बॉरोइंग आहे, जेव्हा वापरणार तेव्हा आपण चालू करू. सो वी कॅनॉट से की फ्रॉम एप्रिल पासून आपण तो 16.5 अलोकेट करत चाललोय असं नाही. इट विल बी जेव्हा पण तुम्ही वापराल तो फॅसिलिटी वापराल तेव्हापासून तुम्ही अलोकेट करा. सो लाईक 5 lakh वॉज युज्ड इन April 1st, 16.5 फॉर द होल इयर. 25 lakh वॉज टेकन इन 1st Jan. तसं पण आता स्पेसिफिक बॉरोइंग असं तर आपण मग स्टार्ट पासूनच घेतलं असतं, जसं मग अशा मध्ये घेतलं. मग आपण 3/12 नसतं गेलं. दॅट कम्स टू 18 lakh, सॉरी 1,85,625. बघा जमतंय का? वेटेड ऍव्हरेज फक्त काढायचं आणि नंतर अलोकेट करायचं. पण मंथ वाईज पण करायला लागतं बिकॉज फॅसिलिटी तशी यूज झाली आहे. Yes, have you understood? समजलंय? Any doubts in this? Have you understood? Yes, have you understood this? समजलंय सगळ्यांना? हॅलो, समजलंय? Yes, sir. ओके, लास्ट पार्ट. मी तुम्हाला मगाशी बोललो की कॅपिटलायझेशन कधीपासून सुरू करायचं. लोन घेतल्यापासून सुरू करायचं नाही. देर इज अ सम कंडिशन टू बी सॅटिस्फाईड की या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या की तुम्ही कॅपिटलायझेशन चालू करा. नॉर्मली वेन द एक्सपेंडिचर ऑन द ऍसेट आर स्टार्टेड. ओके, ऍट द सेम टाइम लोन पण त्याच्या आधी घेतला पाहिजे. आता असं की काम चालू केलं, लोन नंतर घेतला, तर मग नंतर पासून करायला लागेल. ओके, सो इथे त्याने म्हटलंय वेन इज द कमेन्समेंट ऑफ कॅपिटलायझेशन. इथे 3 गोष्टी लक्षात ठेवा. या तिन्ही कंडिशन ज्या दिवशी सॅटिस्फाय होतात त्या दिवशी तुम्ही कॅपिटलायझेशन चालू करू शकता ऑफ द इंटरेस्ट. एक्सपेंडिचर्स फॉर द ऍसेट इज इन्कर्ड. तुम्ही काहीतरी चालू केला खर्च. बॉरोइंग कॉस्ट पण इन्कर केली आहे, म्हणजे लोनही घेतलंय.
आणि ऍक्टिव्हिटीज दॅट आर नेसेसरी टू प्रिपेअर द ऍसेट्स फॉर इट इंटेंडेड यूज ऑर सेल. बेसिक ऍसेट ऍक्टिव्हिटी ज्या लागतात टू प्रिपेअर द ऍसेट ते तुम्ही चालू केले. इट कॅन बी एनिथिंग लाईक लेईंग द फाउंडेशन स्टोन ऑर एनिथिंग. सो ते तुम्ही चालू केलंय. ओके, सो या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय पाहिजे की एकतर बेसिकली यू हॅव स्टार्टेड एक्सपेंडिंग फॉर द ऍसेट, बॉरोइंग कॉस्ट म्हणजे लोनही सुरू झालाय, लोनही घेतलाय तुम्ही, आणि अदर ऍक्टिव्हिटीज पण तुम्ही चालू केल्या फॉर टू प्रिपेअर द ऍसेट्स फॉर इट्स फायनल यूज ऑर सेल. सो बघूया इकडे एक्झाम्पल दिलंय. X Limited is commencing a new construction project आहे, which is to be financed by borrowing. The key dates are as follows. आता लोन डेट बघा, 15 मेला लोन घेतलं म्हणून काय लगेच कॅपिटलायझेशन करू? नाही. लोन इंटरेस्ट रिलेटिंग टू प्रोजेक्ट स्टार्ट टू बी इनकर्ड. इंटरेस्ट कसं लोन घेतल्या घेतल्या सुरू होतो. 2 जूनला टेक्निकल साइट प्लॅनिंग कमेन्सेस. हे अदर ऍक्टिव्हिटीज आहेत, या अदर ऍक्टिव्हिटीज आहेत. 19 जूनला एक्सपेंडिचर ऑन द प्रोजेक्ट स्टार्टेड टू बी इनकर्ड. लक्षात घ्या, 15 मेला लोन, 2 जूनला ऍक्टिव्हिटीज, 19 जूनला एक्सपेंडिचर. तिन्ही ऍक्टिव्हिटीज कुठे कम्प्लीट होतात? 19 जून. 19 जून इज द डेट जिकडे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. लोन पण घेतलेलं आहे, अदर ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत, लाईक टेक्निकल इन्स्पेक्शन, प्लॅनिंग वगैरे, इंजिनिअरिंग वगैरे, आणि एक्सपेंडिचर इन्कर केलेलं आहे. मग ऍक्च्युअली यू हॅव यूज द लोन फॉर स्पेंडिंग ऑन द ऍसेट. सो 19 जूनला हे तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाले. 15 मेला यू कॅन नॉट से की कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, नो, फक्त लोन घेतलंय. इथे फक्त दोनच गोष्टी झाल्या, लोन आणि टेक्निकल साइट म्हणजे ऍक्टिव्हिटीज केल्यात. इथे तिन्ही झाल्यात, एक्सपेंडिचर इन्कर केलंय. सो 19 जून इज द डेट फ्रॉम विच कॅपिटलायझेशन टू स्टार्ट. आणि 18 जुलैला तर कन्स्ट्रक्शन वर्क कमेन्सेस. पण त्याच्या आधी ऑलरेडी तुम्ही एवढं तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात. त्याने म्हटलं इन द अबाव केसेस 3 कंडिशन्स टू बी टेस्टेड फॉर कमेन्समेंट डेट वुड बी बॉरोइंग कॉस्ट, एक्सपेंडिचर आणि ऍक्टिव्हिटीज नेसेसरी टू प्रिपेअर द ऍसेट, जे 2 जूनला झालेलं आहे, 19 जून आणि 15 मे. सो तिन्ही कंडिशन मध्ये सॅटिस्फाय झाल्याचं म्हणू शकतो 19 जून. So commencement date will be the date when the above 3 conditions will be satisfied in all, that is 19 June. Chapter over. So fourth sum मला लिहायला लागेल. त्याच्या आधी मी मार्क करतो, ते लक्षात ठेवा. Commencement of capitalization, you can write this part, or हा चार्ट लिहायचा तर हा लिहा. ठीक आहे. 4.5.1 लिहून ठेवा. 4.5.1 ओनली दिस पार्ट. डायग्राम पण लिहिला तरी चालेल. आणि फोर्थ सम त्याच्या खाली. त्याच्यानंतर जनरल बॉरोइंग. जनरल बॉरोइंगचा सम हा आहे. जनरल बॉरोइंग कसं करायचं? पहिले जनरल बॉरोइंगचं हे लिहायचं, हा पॅरा लिहायचा. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशनचे हे 2 पॅरा लिहायचे. जनरल बॉरोइंगचा हा पॅरा, कॅल्क्युलेशनचे 2 पॅरा. सो 4412 चा पहिला पॅरा, 442 चे 2 पॅरा, आणि मग त्याच्यावरचा सम आहे. सो एक कमेन्समेंट पिरियडचा सम आहे, जनरल बॉरोइंगचा सम आहे, एक स्पेसिफिक बॉरोइंगचा सम आहे. तर स्पेसिफिक बॉरोइंगचं पहिला पॅरा लिहायचा, स्पेसिफिक बॉरोइंग कॉस्ट, आणि मग हा सम आहे स्पेसिफिक बॉरोइंगचा. आणि त्याच्यानंतर रेकग्निशन 4.4 फर्स्ट 2 पॉइंट्स. रेकग्निशनचे 4.4 चे 2 पॉइंट्स. की नोट ऑन क्वालिफाइंग ऍसेट्स यू कॅन राईट टिल बेअरर प्लांट्स 4.3.2. त्याच्यानंतर एक्सचेंज लॉस, इलस्ट्रेशन 1 च्या आधी एक्सचेंज लॉसचा पॉइंट लिहायचा. दिस पॉइंट, एक्सचेंज डिफरन्स टू बी इन्क्लुडेड इन बॉरोइंग कॉस्ट, हा पहिला पॉइंट फक्त तेवढंच. आणि त्याच्यानंतर डेफिनिशन्स बॉरोइंग कॉस्टचे, क्वालिफाइंग ऍसेटचे. आणि त्याच्या आधी ऑब्जेक्टिव्ह, कोर प्रिन्सिपल, दॅट इज. सो परत सांगतो, मार्क करत जा, असं लिहून ठेवा पाहिजे. 4.1 लिहायचंय, कोर प्रिन्सिपल. त्याच्यानंतर रेलेव्हंट डेफिनेशन मध्ये बॉरोइंग कॉस्ट, क्वालिफाइंग ऍसेट डेफिनेशन आली पाहिजे. त्याच्यानंतर 4.3.1 एक्सचेंज डिफरन्स टू बी इन्क्लुडेड इन बॉरोइंग कॉस्ट, फर्स्ट पॉइंट ओनली.
मग त्याच्यावर एक्झाम्पल आहे खाली. इलस्ट्रेशन वन इज बेस्ड ऑन दिस एक्सचेंज लॉस. समजून घ्या कशावर एक्झाम्पल बेस्ड आहे. त्याच्यानंतर की नोट ऑन क्वालिफाईंग ऍसेट्स 4.3.2 बेरर प्लांट्स पर्यंत. बेरर प्लांट म्हणजे टी बुशेस, रबर प्लांट्स, ऑइल पाम्स वगैरे. रेकग्निशन मध्ये 2 पॉईंट अदर बॉरोइंग कॉस्ट पर्यंत. मग स्पेसिफिक बॉरोइंगचा सम आहे, तर स्पेसिफिक बॉरोइंगचा पहिला पॅरा. त्याच्यानंतर जनरल बॉरोइंगचा पहिला पॅरा आणि त्याच्या खाली कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलायझेशन रेटचे 2 पॅरा. जनरल बॉरोइंगचाच पार्ट येतो. मग जनरल बॉरोइंगचा सम येतो. त्याच्यानंतर लास्ट पार्ट कमेन्समेंट ऑफ कॅपिटलायझेशन, द पिरियड ऑफ कॅपिटलायझेशन मध्ये द फर्स्ट एबीसी और यू कॅन राईट दिस टेबल. हा जो चार्ट आहे तो लिहू शकता, डायग्राम जो आहे आणि त्याच्यावर मग फोर्थ सम बेस आहे. दॅट इज इट. समजलं बॉरोइंग कॉस्ट? व्हेरी इझी स्टँडर्ड. सो हे मागचे तुम्हाला बघा जमतंय का? 1 2 दोनच आहेत. ट्राय करा, सोल्युशन बघू शकता, अडकलं तर समजेल तुम्हाला. कन्सेप्ट तोच आहे. ठीक आहे. सो विल कंटिन्यू टुमॉरो. चलो, टेक केअर. Thank you. Yeah. Friday is arriving. Correct? उसका impact है.